या ठिकाणी अजितदादांनी जनता दरबार भरवलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते व प्रत्येक व्यक्तीला, सर्वसामान्य व्यक्तीला इथून न्याय दिला जातो. त्याच्यामुळे दादांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व आता शिवसेना आणि काँग्रेस पार्टी या तिघांचे मिळून एकत्रित जे सत्ता स्थापन झालेली आहे या सर्वांना मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांची भेट घेतली असता की महाराष्ट्र कॉर्पोरेट मार्केटिंग फेडरेशन गेल्या 5 वर्षापासून निवडणूक नाही आहे, प्रशासक आहे. त्याच्यावर प्रशासकीय संचालक मंडळ नेमणूक करावी, अन्यथा निवडणूक लावण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्यात आलं. जळगाव जिल्हा परिषदेचे काही मैत्री आहेत, त्यांचा पगार बदलून झालेली त्या संदर्भात हे निवेदन दिलं. जळगाव जिल्हा परिषदेचे कर्मचारी जे आहेत त्यांची युनियन स्थापन करावी या संदर्भात देखील दादांनी निवेदन दिलं. आमचं समाधान झालं आहे. दादांची काम करण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या सर्व मंत्र्यांनी, सर्व नेत्यांनी, कार्यकर्ता अवगत करावी, जेणेकरून हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. बऱ्याच दिवसापासून आमच्या वडिलोपार्जित जमिनीचा एक विषय होता. तो दादांनी एक सकारात्मकदृष्ट्या मार्गी लावून तो विषय पूर्ण मार्गी लावून व तुमची जमीन परत मिळवून देण्याचं एक चांगलं प्रकारचं आश्वासन अजितदादांनी आज आपल्या बैठकी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीच्या कार्यक्रमाच्या वेळेस मला दिलं. दादांना भेटण्यासाठी आलो होतो कारण आमच्या इथे भयंकर गैरसोय होत होती की आम्हाला मानसिक त्रास देतोय की ज्या पद्धतीने विद्युत पुरवठा खंडित केला जात होता, लिफ्ट बंद करण्यात आली होती. कारण टोटल 896 फ्लॅटपैकी फक्त 100 फ्लॅटच विकले गेले होते. तर त्यासाठी आम्ही दादांना आमची तक्रार मांडली. तर दादांनी त्यावर ताबडतोब CEO साहेबांशी चर्चा केली आणि त्याचबरोबर व्हाईस प्रेसिडेंट मिलिंद म्हैसकर साहेबांबरोबर चर्चा करून फ्लॅटच्या किमती कमी करून तात्काळ संपूर्ण फ्लॅट कशा पद्धतीने विकले जातील यावरती त्यांनी तोडगा काढला.